नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आरोग्य विभाग जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे. कुठली पदं आहेत, काय पात्रता असणार आहे, त्याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. एकूण 2 जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत, एक झेडपी आरोग्य विभाग आणि एक महानगरपालिका आरोग्य विभाग अंतर्गत. तर बघा, पहिली जाहिरात तुमच्यासमोर ओपन केलेली आहे. ही जाहिरात जी आहे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ तथा आरोग्य अधिकारी यवतमाळ यांच्यामार्फत देण्यात आलेली आहे. तुमची जिल्हा परिषद किंवा तुमचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. त्या जिल्ह्याची अशी जाहिरात आल्यास तुमच्यापर्यंत व्हिडिओ बनवून नक्की माहिती दिली जाईल. तर बघा, सध्या ही यवतमाळची जाहिरात आहे. ही पहिली जाहिरात जी आहे या ठिकाणी पाहू शकता. राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत, ज्याला आपण NHM असं म्हणतो, यांच्या अंतर्गत ही 11 महिन्यांच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती पदं भरली जात आहेत. प्रत्येक 11 महिने 29 दिवसानंतर तुमचा परफॉर्मन्स रिपोर्ट पाहून तुमचं पुढची पुनर्नियुक्ती देखील तुम्हाला दिली जाते आणि 10 वर्ष सेवा NHM मध्ये झाल्यास तुम्हाला परमनंट देखील केलं जाणार आहे. त्याचा GR देखील आरोग्य विभागाने मागच्या काही दिवसांमध्ये प्रसिद्ध देखील केलेला आहे आणि त्याची प्रोसेस देखील चालू आहे. तर NHM मध्ये यामध्ये तुम्हाला परीक्षा न देता थेट तुमच्या शेवटच्या वर्षाचे मार्क्स असतील, तुमची उच्च शैक्षणिक अर्हता असेल, तुमचा अनुभव असेल, यानुसार निवड केली जाते. याची एक्झाम होत नाही ना त्याची मुलाखत होते. आता फक्त जी MO लेवलची पदं असतात त्यांची मुलाखत घेतली जाते. तर बघा, कुठली कुठली पदं भरली जात आहेत. सर्वात अगोदर आपण पाहूयात, ही यवतमाळसाठीची पहिली जाहिरात आहे. दुसरी जाहिरात देखील आपण पाहणार आहोत. तर पहा, याच्यामध्ये मेडिकल ऑफिसरची पहिली पोस्ट आहे, MBBS साठी असणार आहे, पार्ट टाइम फुल टाइम साठी. त्यानंतर महत्त्वाची 3 नंबरची पोस्ट आहे, ती म्हणजे स्टाफ नर्स. यामध्ये फक्त महिला कॅन्डिडेटसाठी जागा आहेत. 4 जागा ठेवण्यात आलेल्या आहेत. ST साठी 1, OBC साठी 1, VJA साठी 1 आणि ओपन साठी 1. तुमचं GNM किंवा BSc नर्सिंग या ठिकाणी लागणार आहे. 20,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असणार आहे. तालुका आरोग्य अधिकारी यवतमाळ या ठिकाणी तुमचं पोस्टिंग असणार आहे, म्हणजे जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत किंवा उपकेंद्र आहेत त्या ठिकाणी. त्यानंतर बघा, चौथी पोस्ट आहे LHV. यासाठी देखील एकच जागा भरली जाते. ST साठी 1 जागा आहे. GNM किंवा BSc नर्सिंग या ठिकाणी देखील मागितलेलं आहे. याच्यासाठी देखील 20,000 स्टार्टिंग पेमेंट असणार आहे तुम्हाला. त्यानंतर बघा, फार्मासिस्टची पोस्ट आहे 5 नंबरची. यामध्ये ओपन साठी 1 जागा आहे आणि ST साठी 1 जागा आहे. यामध्ये तुमचं 12वी सायन्स प्लस D.Pharm या ठिकाणी त्यांनी मागितलेलं आहे. सदरची जी पोस्ट आहे या ठिकाणी ST पद हे सध्याच्या बिंदू नामावलीनुसार ST प्रवर्गातून भरण्यात येत असून, परंतु भविष्यात प्रवर्गात बदल झाल्यास या पदावरील नियुक्ती रद्द करण्यात येईल असं देखील म्हटलेलं आहे. बघा, या पदाबद्दलची या ठिकाणी सध्या ST मधून हे पद भरलं जात आहे, परंतु पुढे या ठिकाणी ही सूचना वाचूनच तुम्हाला अप्लाय करायचं आहे. 17,000 स्टार्टिंग पेमेंट या ठिकाणी या पदासाठी 2 जागा आहेत, ST साठी 1 आणि ओपन साठी 1. तर हे फार्मासिस्ट पर्यंतची ही पूर्ण टोटल 5 पदं या ठिकाणी भरली जात आहेत. त्यानंतर पुढे अजून FU2 स्पेशलिस्ट आणि पॉलिक्लिनिक जे आहे नागरी आरोग्य केंद्र यवतमाळ या ठिकाणी स्पेशलिस्ट सेवा सुरू करण्याकरिता पार्ट टाइम पदं भरली जात आहेत. बघा, आता ही जी पुढची जी पदं आहेत सर्व स्पेशलिस्टची पदं आहेत, म्हणजे डॉक्टरांची पदं या ठिकाणी भरली जात आहेत. असं एज्युकेशन तुमचं असेल तर नक्की तुम्ही अप्लाय करू शकतात. परंतु ही पुढची महत्त्वाची पदं आहेत, जी म्हणजे फार्मासिस्ट, LHV आणि स्टाफ नर्स. या 3च पदांसाठी सध्या महत्त्वाच्या पदांसाठी तुम्ही अर्ज करू शकता, किंवा बाकीची तुमचं जसं की MBBS झालंय किंवा MD वगैरे झालंय तरी देखील तुम्हाला अर्ज करता येणार आहे. परंतु साधारणतः यापेक्षा इतर तुम्हाला कुठल्या अजून पदांविषयीची माहिती हवी असेल अशा पद्धतीने NHM अंतर्गत कमेंट बॉक्समध्ये तुमचं पद नक्की टाईप करा. त्याबद्दल जशी जाहिरात प्रसिद्ध होईल तशी तुमच्यापर्यंत नक्की माहिती दिली जाईल. तर बघा, आता या पदांसाठी काय आहे निवड प्रक्रिया ती आपण पाहूयात. परंतु त्याच्या अगोदर पहा, ही दुसरी जाहिरात अजून एक प्रसिद्ध झालेली आहे, ती म्हणजे राष्ट्रीय क्षयरोग दुराकरण कार्यक्रम ठाणे महानगरपालिका ठाणे अंतर्गत. तुमची महानगरपालिका किंवा तुमचा जिल्हाही कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याचीही अशी जाहिरात आल्यास तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल. तर बघा, आता ती NHM अंतर्गत आहे. त्याच पद्धतीने NHM अंतर्गतच एक प्रोग्राम आहे जो की राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम जो आहे, यामध्ये देखील 11 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती पदं भरली जातात. तुमचा परफॉर्मन्स रिपोर्ट पाहून तुम्हाला 11 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती पुढे नियुक्ती देखील दिली जाते. त्याची देखील इथं माहिती दिली पहा. परफॉर्मन्स रिपोर्ट बघून पुनर्नियुक्ती तुम्हाला दिली जाईल तुमचं काम पाहून. तर याच्यामध्ये आता जी पदं भरली जात आहेत, टोटल 3 पदं भरली जात आहेत. पहिलं पद आहे पहा ST, ज्याला आपण सिनियर ट्रीटमेंट सुपरवायझर म्हणतो. याच्यामध्ये पहा 1 जागा आहे बस साठी आणि 1 जागा आहे सामाजिक शैक्षणिक मागास वर्गांसाठी. त्यानंतर TBHV सुपरवायझरसाठी देखील पाहू शकता या ठिकाणी 1 जागा आहे EMW साठी. तर STS जे पद आहे त्याला 20,000 स्टार्टिंग पेमेंट असणार आहे आणि या ठिकाणी TBHV सुपरवायझरची पोस्ट आहे त्याला 17,000 स्टार्टिंग पेमेंट असणार आहे. वयोमर्यादा पहा, खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षे, राखीव प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंत. त्यानंतर शैक्षणिक पात्रता, आता STS पदासाठी तुमचं बॅचलर डिग्री, कुठलीही बॅचलर डिग्री झालेले ते नसेल किंवा सेंटर इन्स्पेक्टरचा कोर्स झालेला आहे फक्त तरीही चालेल. तुमचं एनी
ग्रॅज्युएशन झालेलं तर अप्लाय करताना तुम्हाला STS या पदासाठी एनी ग्रॅज्युएटवरती, त्याचसोबत तुमचा MSCIT वगैरे मिनिमम 2 मंथचा जो कॉम्प्युटर कोर्स असतो कुठलाही तो झालेला असणं गरजेचं आहे, आणि तुमच्याकडे मात्र परमनंट 2 व्हीलर ड्रायव्हिंग लायसन असणं गरजेचं आहे, आणि तुम्हाला गाडी चालवता येणं गरजेचं आहे. कारण की सुपरवायझरची पोस्ट आहे, तुम्हाला पूर्ण तालुका असेल किंवा जो ब्लॉक असेल त्याचं सुपरविजन करायचं असणार आहे, अशा पद्धतीची ही पोस्ट असेल. आता प्रेफरन्स कुणाला दिला जाईल बघा, हे कंपल्सरी नाही, परंतु प्राधान्य कुणाला असेल, जर तुमच्याकडे अशा पद्धतीचा हेल्थ विजिटरचा किंवा या ठिकाणी कुठला जो एखादा मल्टीपर्पज वर्करचा वगैरे जर म्हणजे आरोग्य विभागाचा जर जास्त एक्सपिरियन्स असेल तुम्हाला, तर त्याच्यावरती सिलेक्शनसाठी तुम्हाला जास्त प्राधान्य देखील असणार आहे. त्यानंतर पहा TBHV ही जी पोस्ट आहे याला देखील ग्रॅज्युएशन इन सायन्समधून मागितलेलं आहे. बघा, ग्रॅज्युएट तुमचं सायन्समधून झालेलं आहे किंवा तुमचं या ठिकाणी 10+2 सायन्समधून झालेलं आहे, त्याचसोबत तुमचा MPW, LHV, ANM हेल्थ वर्कर सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे, तर तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. किंवा डायरेक्टली तुमच्याकडे ट्युबरक्युलोसिस हेल्थ विजिटरचा या ठिकाणी कोर्स झालेला आहे, तरी देखील तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. तर अशा पद्धतीचे ह्या 2 पोस्ट भरल्या जात आहेत. यासाठी पहा सर्व अटी आणि शर्ती इथं दिलेल्या आहेत, त्या वाचूनच तुम्हाला अर्ज करायचा आहे. याची ही जाहिरातीची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता याच्यामध्ये देखील सिलेक्शन प्रोसेस त्याच पद्धतीने असणार आहे, जी पहिली यवतमाळची जाहिरात आहे त्याचनुसार सिलेक्शन प्रोसेस असणार आहे. अतिरिक्त हे शैक्षणिक अर्हता, शैक्षणिक पात्रतेचे एकूण गुण, अनुभव, त्यासोबत या ठिकाणी तुमचा जो अनुभव आहे ह्या सर्वानुसार तुमची गुणांकनानुसार यादी लावली जाते. इथेही मुलाखत वगैरे होत नाही. तर बघा कशा पद्धतीने सिलेक्शन प्रोसेस आहे. याच्यामध्ये पहा MBBS ही जी पद आहेत किंवा जी या ठिकाणी विशेषज्ञाची डॉक्टरांची ज्या पोस्ट आहेत त्यांच्यासाठी अशा पद्धतीचं हे सिलेक्शन प्रोसेस आहे इथं. आता बाकीची जी पद आहेत जसं की फार्मासिस्ट असेल, LHV असेल किंवा स्टाफ नर्स असेल, शेवटच्या वर्षाचे मिळालेले गुण जे आहेत त्याचे 50% गुण, उच्च शैक्षणिक अर्हता असेल तर त्याचे 20 गुण, आणि अनुभव एका वर्षासाठी 6 गुण, असे जास्तीत जास्त 30 गुण, असे मिळून 100 गुणांची काय केली जाईल, तुमची मेरिट लिस्ट लावली जाईल आणि त्यानुसार सिलेक्शन होतं. गुणांकन पद्धत असल्यामुळे कोणत्याही प्रकारची मुलाखत घेतली जाणार नाही, इथं स्पष्टपणे लिहिलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. त्याचसोबत जसं तुम्हाला मी सांगितलेलं आहे की 11 महिन्यांच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती ही पदं भरली जातात. पुढे तुमचं काम पाहून तुमचं कॉन्ट्रॅक्ट जे आहे किंवा पुनर्नियुक्ती देखील तुम्हाला भेटत राहते. यासाठी बघा यवतमाळची जी जाहिरात आहे यासाठी तुम्हाला खुल्या प्रयोगासाठी 100 रुपये फीज आहे, राखीव प्रयोगासाठी या ठिकाणी खुल्या प्रयोगासाठी 150 रुपये फीज आहे, आणि जे राखीव प्रयोग आहेत त्यांच्यासाठी 100 रुपये फीज असणार आहे. इथं लिहिलेलं आहे. त्यानुसार तुम्हाला जो DDA आहे तो काढून अर्जासोबत जोडायचा आहे, आणि हा अर्ज जो आहे तो तुम्हाला अशा पद्धतीचा नमुना त्यांनी दिलेला आहे, यानुसार तुम्हाला हा फॉर्म भरता येणार आहे. बघा, याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. याची लास्ट डेट जी असणार आहे 28 एप्रिल 2024 आहे. या ठिकाणी पहा अर्ज स्वीकारण्याचं ठिकाण वगैरे त्यांनी इथं दिलेलं आहे, त्यानुसार तुम्हाला अर्ज जे आहेत ते द्यायचे आहेत. आणि ठाणे महानगरपालिकेची जी जाहिरात आहे त्याची देखील या ठिकाणी त्यांनी अर्ज नमुना दिलेला आहे, पाहू शकता. तुम्हाला ह्या दोन्ही PDFची लिंक जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे, तिथून तुम्हाला पाहता येईल. याबद्दल जे पण प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, किंवा जिल्हा परिषद यवतमाळच्या वेबसाईटवरती तुम्हाला ही जिल्हा परिषद ची जी जाहिरात आहे ती इथं तुम्हाला पाहायला भेटेल, आणि ठाणे महानगरपालिकेच्या वेबसाईटवरती तुम्हाला ही जाहिरात देखील तिथे देखील पाहता येणार आहे. तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथून तुम्ही पाहू शकतात. संपूर्ण पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद.